दासू मताने आणि त्याचे वडील म्हणजे दादू गावोगावी फिरून कठपुतळीचा खेळ करायचे। 200 रुपयांची आज त्यांची कमाई झालेली असते। दासूचं मन मात्र या खेळात रमत नसतं। तो वडिलांना म्हणतो, आपण जाऊ मुंबईला। दादूला मात्र ते मान्य नसतं। ते त्याला म्हणतात, बसून शेण खायला लावशील, तिथे जाऊन काम तरी काय करणार तू? दासू म्हणतो, कुछ भी, हॉटेलात काम करीन, धुणं भांडी करीन, कपशा विसळीन, हमाली करीन, कुछ भी। दादू म्हणतो, फक्त आपला योग खेळ करणार नाही। तुझ्या माईनं स्वतःच्या हाताने घडवल्यात या बावल्या। तुला दुनियेतलं कंच बी काम चालेल, एका टायमाला भीक मागशील, पण आपला हा खेळ नको। या खेळावर तुझ्या मायने जीव ओवाळून टाकला होता रे। दासू म्हणतो, तेच म्हणतो म्या, या बावलीबाई, या धाग्यापायी माझ्या माईनं जीव टाकला। काय मिळालं तिला? अंगावर घालायला कापडं की राहायला छप्पर? भर पावसात खोकून खोकून माझ्या माईनं जीव टाकला। शेवट पतूर औषधाची गोळी सुद्धा मिळाली नाही तिला। या खेळापायी आपल्याकडे पैका नाही, म्हणूनच या बावलीत आणि या धाग्यात गुंतत नाही म्या। उद्या तुला काय झालं तर कुणाच्या तोंडाकडे पाहायचं म्या? दूधवाडी गाडी लागलेली असते। तो दादूला चलायला सांगतो। लेकासाठी दादू आपला निर्णय बदलतो। मुंबईला जायचं सांगतो। लेकाच्या चेहऱ्यावरचा आनंद दादूसाठी जास्त महत्वाचा असतो। कठपुतळीची व्यथा वेगळीच असते, तिचं मनोगत आपण पाहतो। दासून आईची आठवण काढली आणि दादू तुटला। आजवर आमच्या दोऱ्या दादूच्या हातात होत्या, पण आता आमच्या सगळ्यांच्याच दोऱ्या त्या उपरवाल्याच्या हातात गेल्या। ते बस पकडून मुंबई गाठतात, एका झोपडपट्टीत येतात। दादूला तिथे बसवून दासू काम पाहायला जातो। हॉटेलमध्ये काम मागायला जातो, तिथून त्याला हकलवलं जातं। प्रत्येक ठिकाणी हाच अनुभव येतो। पहिला दिवस असाच सरतो। तो दादूला म्हणतो, मिळेल काम। दुसऱ्या दिवशी पुन्हा पायपीट चालू। रोजंदारीवर त्याला एका हॉटेलात काम मिळतं, पण गिराईकाच्या अंगावर चहा सांडल्यामुळे दासूच्या हातातून ती नोकरी जाते। याच मुंबईत लहान मुलांना पळवून त्यांचा चाललेला व्यापार तो पाहतो। दादू आपली झोपडी तयार करतो। दिवसभर वणवण करून दासू रात्री एका चायनीज वाल्याकडे येतो। उरलेला राईस मालक कुत्र्याला घालणार असतो। दासू त्याच्याकडे तो राईस मागतो। दासू त्याच्या हातातली पिशवी घेऊन निघणार, इतक्यात मालक त्याला अडवतो आणि म्हणतो, ए पैसे कोण देणार? त्याच्याकडे नाही मागत, तो कुत्रा आहे, तू माणूस आहेस ना? दासू राहू दे म्हणत त्याला त्याचा राईस परत करतो। दुकानवाला मस्करी केली म्हणत पिशवी त्याला देऊन टाकतो आणि म्हणतो, परत उद्या येऊ नको, नाही तो आएगा रोज रात को। दासू दादूच्या पुढ्यात भाताचा ढीग ओतून म्हणतो, मैंने बोला था ना, मुंबई चल, बसून खाऊ घालतो तुला। वडिलांना आनंदाने भरवतो। वडील विचारतात, काम धंद्याचं जमलं म्हणायचं? तो म्हणतो, हा मग हॉटेलात। वडिलांशी खोटं बोलताना त्याचं काळीज मात्र तुटत असतं। उसना उसान आणून तो म्हणतो, कशाला उगाच चौकशा करतो, खा गुपचूप। रात्री झोपताना दादू त्याला म्हणतात, आज पहिल्यांदा माझ्या पोराचा मला अभिमान वाटला। दासू विचारतो, असं काय केलं मया? ते त्याला म्हणतात, आज पहिल्यांदाच मला कळलं, माझ्या पोराला अजिबात झूट बोलता येत नाही। दासू लहान मुलासारखा त्यांच्या कुशीत शिरून अश्रूंना वाट मोकळी करून देतो। सकाळी दासू बोचक्यातून बावली काढतो। बाजूलाच असलेल्या ढोलकीवाल्या मुन्नाला ढोलकी वाजवायला बोलवतो। त्या तालावर तो बावलीला नाचवतो। समोरून दादू हे पाहतात, त्याच्याकडे यायला निघतात। रस्ता क्रॉस करत असताना एक डंपर त्यांना उडवतो। मुंबईने दासूचा दादू हिरावून घेतलेला असतो। पुढे कठपुतळीचं मनोगत आपण पाहतो। दासूने खेळ हातात घेतलेला बघून अख्खा जिंदगी खुश झाला नसेल एवढा खुश झाला होता दादू, पण गेला। दासू छाती फुटेस तोवर रडला। अचानक अनाथ झाला। मुंबईच्या या गर्दीत एकटा पडला दासू। जवळचा म्हणायचं तर ढोलकवाला मुन्ना होता, तो त्याच्याशी बोलायचा। हळूहळू बापाचं दुःख विसरून खेळात रमला। दासू रस्त्यावर ढोलकवाल्या मुन्ना बरोबर खेळ करायला लागला। मुलांची गर्दी खेळ पाहायला व्हायची। चेहऱ्यावर समाधान होतं त्याच्या। एका रात्री अचानक झोपडपट्टीत जातीय दंगल उसळते, जाळपोळ होते, पोलीस येतात, मारझोड करतात। घाबरून दासू आडोशाला लपतो। तो परत झोपडीकडे येतो। त्याच्या बावल्यांची पार वाट लागलेली असते। आपल्या बावल्या गोळा करत असताना त्याला तिथे एक बाळ दिसतं। हे पोर कोणाचं आहे? तो जोरात विचारतो। पळण्याचे आवाज येतात, म्हणून तो बाळाला घेऊन आडोशाला येऊन बसतो। सकाळी एक बाई तिथे काहीतरी शोधत असते। तो तिला विचारतो, बाळ शोधताय का? ती हो म्हणते। दासू ते बाळ तिला देऊन टाकतो। ती बाई ते बाळ घेऊन निघते। अचानक दासूला आठवतं, आपण हिला कुठेतरी पाहिलं आहे। त्याच्या लक्षात येतं ती बाई असते बाळ चोरून विकणारी। तो तिचा पाठलाग करतो। ती जिन्यात लपून बसते। दासू तिला शोधत असतो। तेवढ्यात एक हवालदार त्या बाई बरोबर त्याला दिसतो। तो दासूला म्हणतो, एवढा धडधाकट तू, एक बाई तुझं मूल पळवते? हवालदार त्या बाईला मूल दासूच्या हातात द्यायला सांगतो। मूल हातात घेतल्यावर दासूच्या जीवात जीव येतो। पावलीचं मनोगत आपण पाहतो। आमच्या कुटुंबात एकानं वाढ झाली। आमचा दासू बिना लग्नाचा बाप झाला। आखीव रेखीव अगदी आमच्या वाणी, म्हणून दासूने तिचं नाव बावली ठेवलं। एकदा तिच्या बरोबर खेळत असताना त्याच्या लक्षात आलं की ती आंधळी, मुखी आणि बहिरी आहे। फरक इतकाच की तिचा जीव आहे। आता या पोरीला सांभाळायचं कसं, वाढवायचं कसं? शेवटी त्याने त्याच्या अकलेप्रमाणे त्याच्यावर उपाय शोधून काढलाच। तिला खेळवत असताना मुन्ना तिथं येतो। दासू त्याला विचारतो, इतके दिवस तू होतास कुठे? दंगलीत दुगणाला पाय लावून पळालास ते पळालासच, तू गेलास आणि ही मला मिळाली। मुन्ना जोरात किंचाळतो। त्या दंगलीत पळताना हिंदू आणि मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये तो अडकतो। तू कुठल्या धर्माचा? ते विचारतात, पण तो काहीच न बोलल्यामुळे दोन्हीकडून त्याची जीभ छाटली जाते। दासू त्याला दिलासा देत म्हणतो, आपल्या हातात काही नसतं रे, समद्यांच्या दोऱ्या उपरवाल्याच्या हातात, तो फिरवल तसं आपलं नशीब फिरतं। तुझी फकस्त जबान गेलीये, पण हे एवढूसं लेकरू, ना वाचा, ना नजर, ना कान, कसं जगल? तू काळजी करू नकोस, मी आहे ना, आपला खेळ आपण पुन्हा उभा करू। त्या दिवसापासून ते एकत्र येतात। मग सुरू होतो एक जगावेगळा बावल्यांचा खेळ।
जिवंत बाहुली ओळखून दाखवा. बाहुलीचा तो बाज आला होता. एकदा गरम तव्यावर बाहुलीचा हात पडू नये म्हणून स्वतःचा हात त्या तव्यावर ठेवतो असा प्रेमळ दासू. तो बाहुलीशी बोलत असताना तिथे मुन्ना दारू पिऊन येतो. बाहुलीला त्याचा स्पर्श कळतो. ती ओरडते. दासू मुन्नाला ढकलतो, त्याला मारतो. तिथून त्याला निघून जायला सांगतो. अंगावरचा फ्रॉक शिवताना एकदा बाहुलीला सुई टोचते. ती रडून नुसता गोंधळ घालते. त्याच्याशी तुटक वागते. शेवटी दासू स्वतः शिक्षा करून घेतो. तिच्यासाठी मायेचा ओलावा असणारा तिचा बा रडत असतो. ती त्याच्या जवळ येते. त्याचे अश्रू पुसते. एकदा रस्त्यावर खेळ करत असताना त्याची भेट अनुष्काशी होते. ती त्याला हॉटेलात घेऊन जाते. ती दासूच्या नकळत त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते. ती विचारते, बाहुलीला बोलता येत नाही, दिसत नाही, मग तिच्याशी संवाद तुम्ही साधता तरी कसा? तो म्हणतो, लहानपणापासून वाढवलाय ना, तुम्हाला नाही जमणार ते. तो तिला ऍक्शन करून दाखवतो. दोन्ही हातांच्या हिसक्यांवर बाहुलीची ऍक्शन सुरू होते. दासूची बातमी IBN लोकमतवर झळकते. ही बातमी शीतल पाहत असते. ती नवऱ्यालाही पाहायला सांगते, पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. तो म्हणतो, TRP साठी हे लोक काहीही करतील. ती त्याच्याशी अबोला धरते. तेव्हा टीव्हीकडे बघून तो तिला म्हणतो, आपल्याला कधीच मूल होणार नाही हे आता स्वीकारावंच लागेल. ती होकार देते. टीव्हीचं ऑफिस आपण पाहतो. तिथले साहेब जाम चिडलेले असतात. एकही एक्सक्लुझिव्ह बातमी त्यांच्याकडे आलेली नसते. ते भूषण बद्दल विचारतात. तेवढ्यात भूषण तिथे येतो. तो त्यांना भेटून म्हणतो, त्या अनुष्काची वाट लावायची एक बाप आयडिया आहे माझ्याकडे. बाहुलीला रात्री चायनीज राईस खायला त्या स्टॉलवर घेऊन येतो. गाडीचा मालक त्याच्याजवळ येऊन म्हणतो, काल रात्री तुझा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू पाहिला. तुझा स्ट्रगल पण बघितला. तुझ्यासारखा माझा पण स्ट्रगल आहे. इथे आलो तेव्हा नाव होतं पांडे, पण खायचे मात्र वांदे. मग दिमागची बत्ती जलाके पांडे का देशपांडे झाला. आज अख्ख्या महाराष्ट्राला चायनीज खिलवतोय. एकदा अनुष्का त्याला हॉटेल व्यावसायिक राघव शेट्टी यांच्याकडे घेऊन येते. मुंबईत त्यांची बरीचशी हॉटेल्स आहेत. इथे राजस्थानी हॉटेल काढलाय त्यांनी. ती त्याला सांगते. शेट्टींमुळे दासूला हॉटेलवर राहण्याची आणि कामाची सोय होते. तिथून निघताना अनुष्काला शीतल भेटते. तिने केलेल्या स्टोरी बद्दल शीतलला तिच्याशी बोलायचं असतं. तिला त्या मुलीबद्दल जाणून घ्यायचं असतं. तिला त्या मुलीला भेटायचं असतं. अनुष्का तिला सांगते, ती मुलगी तर इथेच आहे, तुम्ही तिला कधीही भेटू शकता. शीतल दासूकडे येऊन बाहुलीला प्रेमाने जवळ घेते. अनुष्कामुळे दासूला हॉटेलमध्ये एक खोली मिळते. तो बाहुलीला म्हणतो, मॅडम लई भारी आहेत ना. दादूला अख्ख्या जिंदगीमध्ये घर राहायला नाही मिळालं आणि आपल्याला मुंबईमध्ये मॅडममुळे घर मिळालं. मॅडमचा लई जीव आहे तुझ्यावर आणि माझ्यावर सुद्धा. भूषण बापाचा बाप हा कार्यक्रम प्रसारित करतो. तो चर्चा करणार असतो बाहुलीच्या खेळाबद्दल. त्याने पाहुणे म्हणून बोलवलेले असतात भानुप्रताप सिंग, जे ह्युमन राईटचे सेक्रेटरी असतात, आणि मानवी हक्क पायमल्ली संघटनेचे अध्यक्ष उदय जोशी. भूषण त्यांना विचारतो, कुणीतरी पैशांच्या लालसेपोटी या शरीराला बाहुली बनवून ठेवलंय. तुमचं काय मत आहे? सिंग म्हणतात, हे जे चाललंय ते आपल्या देशाच्या बालमजूर कायद्याच्या विरोधी आहे. काही पैशांसाठी एक पिता आपल्या मुलीला असं वागवतोय. तिच्या हातापायाला बांधून रस्त्यावर नाचवलं जातंय. अनुष्का हा इंटरव्ह्यू पाहत असते. कार्यक्रमातले उदय जोशी म्हणतात, अशा माणसांना कायद्याची भाषा समजत नाही. जी कळते ती समजवायला माझी माणसं गेली आहेत तिकडे. शीतल बाहुलीला भेटायला येते. तिथे मानवी हक्क संघटनेचे लोक दासूला पकडून त्याला मारतात. अनुष्काला ही न्यूज दिसल्यावर ती निघते. भूषण अनुष्काला फोन करून विचारतो, जमल्या ना नाकाला मिरच्या? तुझ्या स्टोरीचं पार मातेर केलं मी. आता अनुष्का पण त्याला उत्तर देते, रस्त्यावर तुझी लेवल नाही काढली ना तर बघ. भूषण तिला म्हणतो, समोरचे सगळे कॉल्स मी रेकॉर्ड करतो, म्हणजे पुढे मागे कामी येतात. दासू शीतलला म्हणतो, तुम्ही होत्या म्हणून बरं झालं. बाहुली खूप घाबरली होती ना. तेवढ्यात अनुष्का तिथे येते. तुला काही झालं तर नाही ना? बाहुली कशी आहे? चॅनलला मी बघितलं आणि मला इतकं टेन्शन आलं होतं, काय करावं काही कळत नव्हतं, ती दासूला म्हणते. दासूच्या मनात त्यावेळी वेगळेच विचार येतात. आम्हाला सवय नाही हो एवढ्या प्रेमाची आणि काळजीची, त्याचं मन म्हणत असतं. तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. एकदा अनुष्काची स्कूटी बंद पडते. भूषण तिथे येतो. त्याची थट्टा चालू होते. शेवटी वैतागलेल्या अनुष्काला तो वडाय दाखवतो. ती त्याच्याबरोबर जायला रेडी होते. शीतल व संगीत राजे यांचा डॉक्टर मित्र त्यांना एक ओपिनियन देतो. अमेरिकेतून जे गायण्याक आलेले आहेत त्यांचं मोठं फर्टिलिटी क्लिनिक आहे. आपण जर एकदा त्यांना भेटलो तर. पण शीतल त्याला अडवून म्हणते, आपण 11 डॉक्टर्स कडून टेस्ट करून घेतल्यात. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला आयुष्यात मूल होण्याची एकच संधी होती, पण तीही गेली. आता आपल्याला मूल होणार नाही. अनुष्का दासू व बाहुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. बाहुलीच्या तिथे टेस्ट होतात. भूषण पुन्हा लाईव्ह येतो. त्या पाहुण्यांना त्याने मागील एपिसोडला बोलवलेलं असतं. त्यातल्याच उदय जोशी यांना तो फोन लावतो. खरंच त्या बाहुलीबद्दल त्यांना कळवळ आहे का ते त्याला पाहायचं असतं. हे सगळं टीव्हीवर प्रसारित होत असतं. जोशी म्हणतात, मानवी हक्क पायमली वगैरे कसलं काय हो, अपना काम बनता बाडमेच्या आहे जनता. कॉल रेकॉर्डिंगचा फायदा भूषणने उचललेला असतो. हे कॉल रेकॉर्डिंग तो जनतेला ऐकवतो. बॉस भूषणवर खुश होतात. डॉक्टर गुड न्यूज घेऊन येतात. ते म्हणतात, आमच्या हॉस्पिटल मधलं हे मेगा ऑपरेशन असेल. आमच्या पॅनलच्या ऑब्झर्वेशन नुसार हा व्होकल कॉर्डचा प्रॉब्लेम नाही. तिच्या दोनही कानातील नर्व्स सुकलेल्या आहेत, म्हणूनच तिच्या ब्रेन पर्यंत मेसेज पोहोचवला जात नाही. तिच्या डोळ्यांवर रेटिना रिप्लेसमेंट सर्जरी होऊ शकते. दासू विचारतो, काय म्हणतायत डॉक्टर? अनुष्का त्याला सांगते, बाहुली ऐकू शकेल, बोलू शकेल, कुणाचे तरी डोळे लावले तर पाहू सुद्धा शकेल. तो क्षणाचाही विचार न करता डॉक्टरांना म्हणतो, मग माझे डोळे घेऊन टाका, नाहीतर आता समधी दुनिया पाहून झाली आहे माझी. आता हिला पाहू दे माझ्या डोळ्यांनी. डॉक्टर म्हणतात, तुझ्या
तुझ्या भावना मला समजतात, पण जिवंत माणसाचे डोळे नाही लावता येत. माणूस मेला की त्यानंतर त्याचे डोळे लावता येतात. अनुष्का विचारते, डॉक्टर नक्की खर्च तरी किती येईल? डॉक्टर 10 लाखांचा खर्च सांगतात. डॉक्टरांकडून निघाल्यावर त्यांना संगीत राजे भेटतो. तो त्यांना सांगतो, शीतल माझी बायको आहे. बाहुली सोबत ती खेळायला येते ना? बाहुली कुठे आहे? तो विचारतो. दासूकडच्या बाहुलीला पाहून तो निशब्द होतो. अनुष्का विचारते, शीतल नाही आलेत का? तो दासूला विचारतो, ही तुझी मुलगी आहे? हिची आई कुठे आहे? संगीतने एवढे प्रश्न विचारल्यावर दासू अनुष्काला दिसून चलायला सांगतो. दासू अनुष्काला म्हणतो, आता हिला दिसायला लागणार, ही बोलायला लागणार. या आनंदापुढे नंतर कुठलंही संकट येऊ द्या, पठ्ठ्या तयार आहे सामना करायला. संगीत डॉक्टरांना येऊन भेटतो. तो त्यांचा मित्रच असतो. शीतलने नकार दिल्याचा तो डॉक्टरांना सांगतो. बाहुली आता ऐकू बोलू पाहू शकते हे संगीतला डॉक्टर सांगतो. अनुष्का भूषणला बाहुली ऑपरेशन नंतर ऐकू बोलू पाहू शकते असं सांगते. भूषण हा पत्रकार आहे आणि माझा फियॉन्सी आहे ती दासूला सांगते. अनुष्काचा होणारा नवरा. दासूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तरी तो ते भाव लपवून म्हणतो, आम्हाला काय मॅडम, फॉन्सी काय आणि वाराणसी काय, समद सारखंच. बाहुलीला बघितल्यापासून संगीत कासावीस झालेला असतो. त्याला भूतकाळात घडलेला प्रकार आठवतो. शीतल त्याला विचारते, आपलं बाळ कुठे आहे संगीत? तो म्हणतो, आपलं बाळ गेलं. तो विचारात असताना मागून शीतल येते. त्याला विचारते, तू एवढा टेन्स का आहेस? काही घडलंय का? तो म्हणतो, आता नाही, खूप आधी घडलंय हे. तो तिला सांगायला तयार नसतो. ती म्हणते, मी प्रॉमिस करते कितीही काहीही असलं तरी मी तुला सोडून जाणार नाही. तो घाबरतच सांगायला सुरुवात करतो, मी तुला एकदाच खोटं सांगितलं की आपलं बाळ गेलं म्हणून. खरं तर आपल्याला मुलगी झाली होती आणि तीही जिवंत होती. तू कोमात होतीस तेव्हा मला कळलं की आपली मुलगी आंधळी, मुकी आणि बहिरी आहे. असं मूल सांभाळणं पुढे अशक्य होईल म्हणून मी डॉक्टरांशी संगनमत करून बाहेर दंगल चालली होती तेव्हा त्याचा फायदा घेऊन तिला रस्त्यावर टाकून आलो. म्हणूनच देवाने एवढी मोठी शिक्षा दिली आहे आपल्याला. पण आज जेव्हा मी बाहुलीला बघितलं तेव्हा असं वाटलं की ही आपलीच मुलगी आहे. त्या दासूला विचारल्यावर तोही थोडा गोंधळला आणि माझा संशय बळावला. मी खात्रीने सांगतो की आपलीच मुलगी आहे. तो तिला समजवताना म्हणतो, मी फक्त प्रॅक्टिकल विचार केला. शीतल भडकून म्हणते, प्रॅक्टिकल विचार? तू आपल्या मुलीला रस्त्यावर टाकून आलास. उद्या माझ्या हातापायाला काही झालं तर मला सुद्धा टाकून येशील. तान्नुल्या बाळाला असं रस्त्यावर टाकताना तुझ्या काळजाला भगदडा कशी नाही पडली? तिचा एकच प्रश्न असतो, तू असं का वागलास तिच्याशी? ती फक्त तुझी नाही, माझी सुद्धा मुलगी होती. कशीही असली तरी मी तिचा सांभाळ केला असता. आता त्याची माफी सुद्धा तिला नको असते. ती त्याला म्हणते, प्लीज माझं बाळ मला परत आणून दे. ते दोघं अनुष्काची भेट घेतात. संगीत तिला म्हणतो, आपण DNA ने सिद्ध करू की ती आमचीच मुलगी आहे. अनुष्का विचारते, म्हणजे आता तुमची अशी अपेक्षा आहे की दासूले तुमची मुलगी तुम्हाला परत द्यावी? पण का? त्याने असं का करावं? आज इतक्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण झाली, पण आजवर त्या माणसाने तिच्यासाठी काय काय केलं हे तुम्हाला नाही दिसलं? पालकत्व काय असतं हे ज्याच्या नशिबी नाही त्याने बोटाशी बोट बांधून तिला चालायला शिकवलं. ज्या मुलीला तुमच्या स्टेटसमुळे तुम्ही फेकून दिलं त्या आंधळ्या मुलीला याने जग दाखवलं. इतक्या वर्षांनी पालक असल्याचा हक्क सांगताय? ती तुमच्या बरोबर या बंगल्यात राहण्यापेक्षा दासू बरोबर फुटपाथवर जास्त सुखी राहील. मी यात तुमची काहीच मदत करू शकत नाही. असं म्हणत अनुष्का निघणार इतक्यात शीतल तिला अडवते आणि विचारते, या सगळ्या प्रकरणात मला आईपणापासून दूर ठेवण्याइतका कुठला गुन्हा केलाय मी? जी चूक मी केलीच नाही त्याची शिक्षा मला का मिळावी? याचं उत्तर अनुष्काकडे सुद्धा नसतं. अनुष्का दासूकडे येते. तिने त्याला सगळं सांगितलेलं असतं. दासू म्हणतो, समजा मी म्हटलं मला ही गावली, पण हे सगळं जमणार आहे त्यासनी? हे धागं नुसतं माझ्या बोटाला बांधलेलं नाही, माझ्या काळजाला जोडलेलं आहे. का तर कुठनं आणणार का पाया? नाही जमायचं ते. तुम्हाला सगळं ठाव आहे ना, तरी सुद्धा तुम्ही त्यांची वकिली करताय? तो अनुष्काला विचारतो. अनुष्का त्याला म्हणते, मी कुणाची वकिली करत नाही, पण मी फक्त बाहुलीच्या भविष्याचा विचार करतेय. आज तुझ्याकडे छप्पर आहे, उद्या ती मोठी होणार. त्यानंतर तळ्याताठ्या मुलीला घेऊन तू कुठे जाशील? आणि सगळ्यात महत्वाचं, तिच्या उपचारांसाठी लागणारे 10 लाख रुपये तिच्या आई वडिलांकडे आहेत, जे दासूकडे नाहीत. निर्णय सर्वस्वी तुझा आहे. मी त्यांना उद्या इथे घेऊन येते. अनुष्का त्यांना दुसऱ्या दिवशी घेऊन येते. दाराला कुलूप असतं. खाली उतरताना दासूची सावली संगीतला दिसते. तो त्याला हाक मारतो. दासू बाहुलीला घेऊन पळून जातो. संगीत शीतलला पोलिसांना फोन लावायला सांगतो. त्याचा पाठलाग करतो. एसटी डेपोत येतो. दासू तिथेच लपून बसलेला असतो. नंतर तो एका एसटीत लपून बसतो. संगीत त्याला तिथून शोधून काढतो. पूर्वी दासूला भेटलेला हवालदार तिथे येतो. ही तुमची मुलगी याने चोरली? तो संगीतला विचारतो. संगीत हो म्हणतो. हवालदार म्हणतो, नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण ओळखतो ना याला. याची पोर आपणच परत दिली होती त्याला. गंगेने चोरली होती पोरीला. हवं तर विचारा याला. एवढ्यात दासू मात्र पोरीला घेऊन चटकलेला असतो. पळत तो परत आपल्या झोपडीत येतो. तिथेच लपून बसतो. पूर्वीचे दिवस त्याला आठवतात, जेव्हा त्याला बाहुली पहिल्यांदा मिळाली होती. दासू गाढ झोपेत असतो. तिथे मुन्ना येतो. बाहुली उठून फिरायला लागते. मुन्ना तिला बघतो. त्याचं लक्ष दासूकडे जातं. त्याला पूर्वी घडलेला प्रकार आठवतो. दासूने मारलेलं सगळं त्याला आठवतं. तो बाहुलीच्या दोऱ्या हातात घेऊन तिला घेऊन जात असतो. तेवढ्यात दासूला जाग येते. तो बाहुली करून ओरडतो. ती त्याला दिसते. तो मुन्नावर अटॅक करतो. मुन्ना त्याच्या तावडीतून सुटतो. दासू बाहुलीला म्हणतो, जनावराचं जग आहे हे. कधी कुठलं जनावर अंगावर येईल नाही सांगता यायचं. तो तिला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हाच त्याचा निर्णय झालेला असतो. दासू अनुष्काला फोन करतो. ती त्याला विचारते, तू नक्की नीट विचार केलास का? समोरून त्याचं म्हणणं ऐकल्यावर ती म्हणते, मी उद्या घेऊन येते त्यांना तुझ्या
तुझ्याकडे. त्या दिवशी तो बाहुली बरोबर भरपूर बोलतो. इतर बाहुल्यांना म्हणतो ही आपली पाहुणी 4 दिवस राहायला आली होती, आता आपल्या राजाकडे परत जाणार, चांगलं चुंगलं खाणार, भरपूर पैका आहे ना त्यांच्याकडे, आपल्याकडे नाही एवढा पैका. त्या पैशानं तिचं ऑपरेशन होणार, तिला दिसायला लागणार, ती बोलणार, तिला ऐकायला येणार आणि एक दिवस एक राजकुमार येणार घोड्यावर बसून, माझ्या लेकीशी लगीन करणार आणि तिला घेऊन जाणार. त्याला तिला छान तयार करायचं असतं. तो तिला विचारतो, बाहुली तुझं लगीन झाल्यावर तू कोणासाठी रडशील? त्यानं तुला रस्त्यावर टाकून दिलं त्याच्यासाठी, की ज्याने तुला रस्त्यावरून उचलून आणलं त्या दासूसाठी? फक्त 2 थेंब तरी तू माझ्यासाठी काढलंस ना, तर जगाच्या पाठीवर कुठं बी असला दासू तरी सुखी हाय. तुझी फार याद येईल, तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस. आता तू त्यांना आई बाबा म्हणणार, पण एकदा मला बाबा म्हणणार, तो उद्विग्न होऊन म्हणतो. दुसऱ्या दिवशी अनुष्का त्यांना घेऊन येते. त्यांची माफी मागत दासू त्यांना म्हणतो, घेऊन जा तुमच्या पोरीला, नाहीतर म्हणाल पळवली म्हणून. पण तिला घेऊन जाताना मागे वळून मात्र बघू नका, काळीच तुटताना लई त्रास होतो ना, म्हणून म्हणतोय. शीतल तिला उचलते, पण दोर दासूच्या हातात असतात. तो तिला म्हणतो, ताई अजून धागे कुठे कापले आहेत? तो बाहुलीच्या हाताला बांधलेले दोर कापून टाकतो. त्याच्या हातातले दोर अजूनही तसेच असतात. निराश हतबल दासू बाहुलीच्या भूतकाळातील आठवणीत रमतो. इथे बाहुली बाहेर आल्यावर रडून गोंधळ घालते. अनुष्का त्यांना म्हणते, तिला कळलंय की दासू आपल्या बरोबर नाही, आपण दासूला रिक्वेस्ट करूया घरापर्यंत सोडायला ये म्हणून. ते परत दासूकडे जातात. बाहुली दासूकडे येते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण काहीच हालचाल नसते. शीतलचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. ती जोरात किंचाळते. दासूने आपल्या आयुष्याचे दोर कापून टाकलेले असतात. अनुष्काला त्याच्या हातात कागद सापडतो. त्यात लिहिलेलं असतं, आता तरी माझं डोळं माझ्या बाहुलीला द्या.